तर स्वागत आहे पोट्यो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आता दररोज प्रमाणे आपली एचएच डिलक्स नाही तर शाईन घेऊन चाललो रे भाऊ आता मी वावरात, काऊन की आपल्या मित्राच्या वारात होता रे भाऊ भंडारा। सुजिंदा मी निघालो रे भाऊ मग भंडारात झाले। कसं आहे ना, भंडारा किती जवळ असला आणि किती दूर असला पण भंडारात जेवायची मजा म्हणजे कशी वेगळीच मजा आहे रे भाऊ। मग काय 15 मिनिटात तर आम्ही तिथं पोहोचलो, गाडी लावून दिली बाहेरच आणि भंडारापाशी आलो रे भाऊ। तिथं आल्यावर तर पंक्ता बसल्याच होत्या, मग काय 5 मिनिटात आम्ही बसून गेलो भाऊ। चला आता भागलो रे भाऊ आपल्या एका टाइमचं। वांग्याची भाजी काय आहा मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आणि थोडीशी जागा उरली होती तर आपल्या प्रेमाच्या माणसाने दिली कव्हर करून। कसं आहे ना, आता आपण कुठेही गेलो आपला एक ना एक प्रेमाचा माणूस तिथं राहतेच आणि लोक म्हणते तुनं काय कमावलं, तर भाऊ ही माणसं कमावली मी न, पण तरी पण कोणकोणते माणसे की आपल्याला फॉलो नाही करत आणि माये त्याला एवढंच म्हणणं आहे लवकर फॉलो करून घेणार राजो। बरं तर मग तिथून निघून आलो तर डायरेक्ट निघालो भाऊ आम्ही धामणगावला झाले, काऊन की आमच्या तिघाले होतं धामणगावात काम। सगळ्यात पहिले तर मग लकीदाच्या दुकानावर आलो, त्याची मस्तपैकी भेट वगैरे करून घेतली। आता जर तुम्हाला स्टाईल वगैरे घ्यायची असन दुकानाला अवश्य भेट देऊन देजा, काऊन की स्टाईलची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ही तुम्हाला इथं आल्यावर समजून जाईल। बरं तर मग लकीदाच्या दुकानातून निघालो काय रे बा, लकीदाला सोबत घेतलं आणि मग आम्हाला 2-4 कामं होती मग ती कामं करून घेतली। मग शेवटच्या टाइमला मस्तपैकी चहागी पेला आणि मग त्याच्यानंतर त्याची भेट वगैरे घेतली आणि डायरेक्ट निघालो मग घरी झाले। आणि गावात आल्यावर आम्हाला माहित पडलं की आज आहे रे भाऊ भूषणदाची हळद, मग काय डायरेक्ट भूषणदाच्या घरी येऊन जातो, पण आम्ही आल्यावर तर हळद तर झालती। बरं तर मग आपल्या गावातल्या पोट्ट्यासोबत मस्तपैकी भेट वगैरे घेतली, त्याच्यासोबत बोललो गिल्लो आणि त्याच्यानंतर मग आपले प्रेमाचे माणसं भेटली, त्याची भेट वगैरे करून घेतली डबल एकदा। त्याच्यानंतर डायरेक्ट दिसला भाऊ आपल्याला भूषणदा, त्याची मस्तपैकी भेट वगैरे घेतली, मग डायरेक्ट घरी गेलो आणि झोपून राहिलो।